अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर सांगली मार्गावरील शिरोली ते हातकणंगले दरम्यानच्या वेगवेगळ्या लॉजवरचे आवक जावक रजिस्टर आणि दप्तर 4 अज्ञातांनी गायब केले असून याबाबतची तक्रार एका हॉटेल मालकाने हातकणंगले पोलिसांमध्ये दिली आहे। याबाबतचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र याचे व्हिडिओ फुटेज व्हायरल झाले आहे। यामागचे नेमके कारण शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी, अलीकडच्या काळात या संपूर्ण परिसरामध्ये व निर्जन स्थळी अनेक लॉजेस उभारले गेले आहेत। या ठिकाणी अनेक प्रेमीयुगल तसेच अनैतिक संबंधातील अनेक जोडप्यांचा वावर वाढला आहे। बहुतांशी लॉज मालक कागदपत्राची पूर्तता करूनच संबंधितांना प्रवेश देतात। त्यांनी दिलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स लॉज मालकाकडे ठेवलेली असते। आज कागदपत्रे गायब करण्याच्या प्रकरणात नेमकी यांची शहानिशा करण्याचे प्रकार सुरू आहेत का, की यातील संबंधित लॉजवर आलेल्या जोडप्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू आहेत का, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। संशयित चौघेजण एका मोटारीतून लॉजवर गेले होते। तिथे त्यांनी व्यवस्थापकाकडे खोली पाहण्याची मागणी केली, मात्र खोली पसंत नसल्याचे कारण पुढे करून इतरत्र खोली बघतो असे सांगत तेथील दप्तर घेऊन संबंधितांनी पोबारा केला। या चौघांपैकी एकाचा डावा हात फ्रॅक्चर असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन पोलिसांसमोर असणार आहे। अलीकडच्या काळात हातकणंगलेसह परिसरामध्ये व सांगली कोल्हापूर रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणात लॉजिंगची संख्या वाढली आहे। काही लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे। लॉजिंगवर नेमके नियंत्रण कोणाचे, हा मोठा प्रश्नच आहे। अलीकडे लॉजिंग म्हणजे अवैध धंद्याचे सेफ ठिकाण अशीच ओळख झाली आहे। मात्र अज्ञातांनी येऊन लॉजिंग काउंटरवरील दप्तर चोरून नेणे गंभीर बाब आहे। याचा तपास होणे आवश्यक आहे, अन्यथा त्यातील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।